यांच्या शुभ हस्त्याने निनाय देवी स्पोर्ट्स तुलसन या टीमने टॉस इथे जिंकलाय. प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे आणि 52 रनच्या आता लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. श्री बहादूरशाह स्पोर्ट्स मनव या टीमला बॅटिंग केली नरेंद्र आणि गौरव ना. मनव टीमला मात्र एकही गडी बाद करता आला नाही आहे मॅच मध्ये, परंतु बंटी आता 52 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दीपक आणि बंटी करमलकर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना बंटीची जर बॅट बोलली तर या 52 धावा सुद्धा कमी पडतील, कारण पावसाळी रबर बॉल स्पर्धा आहे. कराड ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून रजिस्टर अंतर्गत बजरंगबली स्पोर्ट्स चोरमारवाडी आयोजित ही स्पर्धा आहे. टॅगलाईन तुम्ही पाहता या स्पर्धेचा बजरंग चषक 2024 भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचं वेन्यू स्थळ आहे भूमिपुत्र क्रीडांगण कोपरकिरणे गाव. परब दुसरं खूप चांगलं नियोजन, खूप चांगलं आयोजन, क्रिकेटची अगदी देखणी स्पर्धा तुम्ही अनुभवताय. आणि ओव्हर नंबर 1 मध्ये आला गोलंदाजी करण्यासाठी पहिला स्ट्रायकर गोलंदाज नरेंद्र. स्ट्राईकला आहे बंटी करमलकर, नॉन स्ट्राईकला दीपक. 52 करायचे आहेत. 17.33 या धावगतीने धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. म्हणजे प्रत्येक बॉल पासून आक्रमणच करावं लागेल बंटी करमलकर आणि दीपकला. सामन्याला होते सुरुवात. अंपायर ग्रीन सिग्नल करतात. सेकंड इनिंगला सुरुवात. पहिला बॉल नरेंद्रचा आणि पहिलाच बॉल ऑन साइडला फक्त दिशा दिली. चांगला ऑन ड्राईव्ह. 1 रन पहिली वेगाने दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धाबा इथे मिळत आहेत. पंटीला तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल का? आणि झालाय. 3 धावा मिळत आहेत. 3 रन आपलं खातं उघडले बंटी करमळकरनं. खर तर विजय करमळकर आणि दीपक हे 2 सलामीवीर आहेत. 3 रन आपलं खातं उघडलं संघाचा श्री गणेशा. टीमच्या धावसंख्येला सुरुवात. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होती 3. 17.33 च्या सरासरीनं धावगतीनं धावांचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 17-18 धावा बनवायच्या आहेत. त्याचं कारण आहे लक्ष 52 रनचं आहे. एक मोठं टार्गेट सेट झालाय शेवलवाडी या टीमकडून मनव टीमच्या विरोधामध्ये. आता स्ट्राईकला दीपक पहिल्यांदाच फेस करतो. त्याला खातं उघडायचं आहे या मॅच मध्ये. फुलटोस बॉल मेजबानी होती. बॅटला स्लाइस झाला बॉल. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट झाला नाहीये दीपकचा फटका. फक्त एकच रन सिंगलनं आपलं खातं उघडलं आणि या सिंगल बरोबर संघाची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती 4. खरं तर दोन्ही बॉल अगदी चांगले होते, मारण्यालायक होते, परंतु मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आला नाहीये. पहिल्यांदा बंटी करमलकरला, त्यानंतर आता दीपकला अगदी फुलटोस होता, ज्युसी फुलटोस. पावसाची रिपरिप सुरू आहे त्यामुळे बॅटला स्लाइस होते जास्त बॉल आणि हे घडतं. फुलटोस बॉल इथे फुल टोल वसूल करून मारलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बंटीच्या बॅट मधून बॉल सीमारेषा पलीकडे. 6 रनसाठी षटकार. बॉटमॅनचा चांगला वापर केला. बॅकलिपला लवकर खाली आणला, कारण फुलटोस जरी होता तरी लो फुलटोस होता आणि असे फटके मारणं क्रिकेटमध्ये सोपं नाही आहे. पुन्हा एकदा फुलटोस बॉल थ्रू द कव्हर केला. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. 2 धाबा मिळत आहेत. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल का? आणि झालाय, कारण गवत वाढलाय, पाणी साठलेलं आहे. त्याच्यामुळे मी मगाशी उल्लेख केला पहिल्या मॅच मध्ये, बॉल बाउन्स होणार नाहीये. तुम्ही जर ग्राउंड फटके माराल तर बाउन्स होणार नाहीये. तुम्हाला वरूनच जास्त रिस्क घ्यावी लागेल. आणि ते 3 धाबा भेटल्यानंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती 13 रन, म्हणजे सरासरीच्या आसपास पोहोचलाय. प्रत्येक ओव्हरमध्ये 13.33 ची धावगती आहे. रन झाले 13. 4 बॉलचा खेळ संपलाय. ओहो, फटका चांगला. बॅट आणि बॉलचा संपर्क सुद्धा चांगला आहे. दीपकच्या बॅट मधून खाऊ कॉर्नरच्या वरून बॉलला फेकून दिलाय. बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार दीपकच्या बॅट मधून.
अगदी अवे फ्रॉम द बॉडी केला फटका. जर आपण ॲक्शन रिप्ले आपण पाहिली तर पहा कसा फटका बॉडी पासून दूर होता टप्पा, तरी सुद्धा बॅटचा स्विंग कसा अगदी जसा आपण झाडू मारतो घरामध्ये तसा फटका खेळलाय. आणखीन एक ऑफ ड्राईव्ह चांगला फटका, तिथे बॉल अडलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? होतो. बंटी धावलाय तिथे आणि 2 धावा मिळत आहेत दीपकला. 2 रनच्या मदतीनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 21 या आकड्यावरती, म्हणजे धावगती आता कंप्लीट झाली. 21 चा करंट रन रेट. आता रिकवर जो रन रेट आहे तो आता 15.50, जो 17.33 होता तो कमी झालाय. कारण पहिल्याच ओव्हरमध्ये अटॅकिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. बंटी करमलकर आणि दीपक या दोन्ही खेळाडूच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या अखेर स्कोर बुडवते आता 21 धावा, म्हणजे आता 12 बॉल शिल्लक आणि 12 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे. 12 बॉल 31 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. मॅच आता कट टू कट होते. या ओव्हर मध्ये अशा धावा आल्या तर मात्र आता बंटी सोडणार नाहीये मॅच. बंटीचा परिचय सांगायचा झालं तर अगदी योद्ध्यासारखा लढतो. ज्यावेळेस तो बॅटिंग करतो त्याच्या बॅट मधून रन येतात त्यावेळेस सहसा तो विकेट टाकत नाहीये आणि तेच करेल या मॅच मध्ये. 12 बॉल आणि 31 धावांची गरज. ओहो, पहिलाच बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती. याची ऍक्शन जर पाहिली, शैली पाहिली गौरवची, तर जसप्रीत बुमराह सारखा त्याचा रिलीजिंग पॉइंट आहे. बॉल सोडण्याची माफ करा साहिल आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये पहिलाच बॉल अगदी गुडले स्पॉट वरती चांगल्या टप्प्यावरती बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल डॉट. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतली कडा घेतली, बॉल चालू विकेट किपरच्या मागे, स्वतः धावतो. तिथे पहा मिड ऑफ द क्षेत्ररक्षक, त्याला काय झालं? चला पाणी पाणी नेऊन पाणी मैदानामध्ये घेऊन जा. सिंगल मिळते आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता 22 या आकड्यावरती. आता 10 बॉल मध्ये 30 करायचे आहेत. येणारे 10 बॉल मध्ये इथून धावांची गरज आहे 30, म्हणजे प्रत्येक बॉल मध्ये 3 धावा हे समीकरण. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. आज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या साथीला जोडीला आमचे सहकारी समालोचक मित्र पनवेलचे रुपेश पाटील यांचा आवाज तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये ऐकायला मिळेल. दहा बॉल आणि 30 धावा हे समीकरण आहे. साहिल गोलंदाजी मार्क वरती. आतापर्यंत साहिल या ओव्हर मध्ये 2 बॉल मध्ये 1च धाव खर्च केली, म्हणजे चांगल्या टप्प्याची गोलंदाजी होते. आता स्ट्राइक ला दीपक. एक षटकार त्यानं मारलाय, तो खेळतो वैयक्तिक 9 या धावसंख्येवरती आणि बंटी करमलकर खेळतो वैयक्तिक 13 या धावसंख्येवरती. ओहो, टायमिंग बेमिसाल, ताकद कमी, नजाकत जास्त होती या फटक्यामध्ये. दीपक काय डायनामिक खेळाडू आहे. बॅटला काय त्याचा सुरुंग लावलाय. बॅटला बॉल स्पर्श झाल्यानंतर अगदी विस्फोट करतो मैदानामध्ये. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनच्या वरून बॉलला फेकून दिलाय सीमारेषा पलीकडे. दीपकच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग षटकार. बॅटचा फक्त चेहरा दाखवला, फेस दाखवलाय. काय टायमिंग होतं. आणि या षटकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 28, म्हणजे आता येणारे 9 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता. 9 बॉल आणि 24 धावा हे समीकरण. मॅच आता कट टू कट झाली. मॅच आता यायला लागलेली आहे. मनव टीमच्या दृष्टिकोनातून हे लक्ष आता दृष्टिक्षेपात वाटू लागलेलं आहे मनव टीमच्या. कारण 9 बॉल आणि 24 धावा हे समीकरण. आय फटका, नजाकत दाखवली दीपकनं. क्रिकेटचा आविष्कार, एक मादक सौंदर्य दाखवले या फटक्यानं.
ओहो, हा बॉल चांगला आहे, बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, परंतु पडल्यानंतर हा बॉल थोडासा साईलचा आतमध्ये आला, स्किट झाला, त्यामुळे बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलचा पर्सेंटेज जर वाढला तर दबाव वाढेल, प्रेशर वाढेल आणि लक्ष थोडंसं कठीण होईल. कारण आता 8 बॉल 24 करायचे आहेत. टीमची धावसंख्या 28, 52 रनचं लक्ष आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न थ्रू द कबर, एक्स्ट्रा कबरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय का बंटीचा? हो झालाय. तिसरी धाव कंप्लीट आणि चौथ्या धाबेचा प्रयत्न सुद्धा नाहीये. आलाय बॉल. आता 7 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे आणि स्ट्राईकला आता बंटी. या बॉलवरती षटकार पाहिजे तरच कमबॅक होईल या मॅच मध्ये. थोडासा दबाव कमी होईल. मोठ्या फटक्याची आता गरज आहे. 7 बॉल 21 धावा. शेवटचा बॉल साहिलचा. ओहो, बॅकफुटला जाऊन पूल करायचा होता, टायमिंग बेमिसाल. 1 रन कंप्लीट. दुसऱ्यांचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केलेली आहे. त्यामुळे 2च धावा येतील आणि ओव्हरची झाली समाप्ती. 2 रन, 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 52 रनच्या लक्ष्याचा इथं पाठलाग करत असताना धावसंख्या अखेर स्कोर बोर्डवरती 33 धावा. म्हणजे येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. 6 बॉल 19 धावा. चला, लास्ट ओव्हर मध्ये गौरव. 6 बॉल 19 धावांची गरज. 52 रनचं लक्ष होतं. स्ट्राईकला दीपक. पहिलाच बॉल फुलर लाईनचा. पोझिशन चुकली, रिॲक्शन कमी झालं या दीपकचं. ज्युसली फुलटॉस. पहा, बंटी नाराज आहे. शॉर्ट सिलेक्शन चुकीचं झालं. जास्त शफल झाला, आडवा झाला, स्क्वेअर ऑफ द विकेट मारण्याचा प्रयत्न, परंतु मी म्हणेन शॉर्ट सिलेक्शन चुकलं आणि इथे ज्युसली फुलटॉस असताना सुद्धा काठी काढली जाते दीपकची. पहिल्या विकेटचं पतन. साहिलनं इथे विकेट, गौरवने इथे विकेट काढलेली आहे. दीपक बाद. यू मिस आय विल हिट. हा षटकाराचाच बॉल होता, त्यामुळे बंटी नाराज आहे. पोझिशन खराब झाली, रिॲक्शन कमी झाले. ज्यावेळेस तुम्ही शॉर्ट सिलेक्शन करता त्यावेळेस मात्र तुमची फुटवर्कची जी पोझिशन असते ती व्यवस्थित असावं पाहिजे. फुलटॉस बॉल कुठे सुद्धा मारता आला असता, परंतु टायमिंग चुकलं, कनेक्शन झालं नाहीये. बॅटल बॉलचा अंतर वाढला आणि स्टँड वरती गेलाय. अक्षयाला नवीन फलंदाज. यावेळेस पहा, ऑफ ड्राय केलाय, सिंगल मात्र कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नाहीये. बंटी रिस्क घेणार नाही. आता बंटीलाच काहीतरी करावं लागेल. सर्व ते सर्व बॉल आता बंटीलाच खेळायचे आहे, कारण 4 बॉल शिल्लक आणि 18 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 4 बॉल 18 रन झाले. स्कोर बोर्डवरती 34. 52 रनचं लक्ष होतं या मॅच मध्ये. फुलटॉस बॉल ऑन साइडला फक्त दिशा दिली, परंतु नाहीये. बंटीने धाव घेतली नाहीये, कारण आता कंडिशन तशी आहे. 3 बॉल 18, डॉट बॉल आलाय, म्हणजे तिन्ही षटकारच मारावे लागतील बंटीला. आणि पावसाची रिपरिप आहे सुरू, त्यामुळे अवघड आहे. प्रत्येक बॉल मारता येणार नाहीये. बॉल स्किट होतो, बॉल बॅट वरती व्यवस्थित येत नाहीये, स्लाइस होतो बॉल, कारण पावसाची रिपरिप चालू आहे, त्यामुळे चान्सेस कमी आहेत. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, बंटी तसंही ॲबिलिटी ठेवतो. ओहो, फटका फसला. 1 रन कंप्लीट केली. दुसऱ्या रनचा प्रयत्न आता चालवलाय आणि 2 धावा इथे मिळत आहेत.
म्हणजे आता 2 बॉल 16 करायचे अखेर. एक औपचारिकता, एखादा चमत्कार झाला तरच ही मॅच वाचवू शकतो बंटी, नाहीतर सामन्याची आता औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. कारण त्याचं कारण आहे 2 बॉल 16 करायचे अखेर. 2 बॉल 16. चांगली गोलंदाजी गौरवची. फुलटॉस नो बॉल केलाय. आता मजा येईल या मॅच मध्ये. नो प्लस षटकार. म्हणजे आता करायच्या अखेत 2 चेंडू 9 धावा. मी मगाशी उल्लेख केला एखादा चमत्कार झाला तर ही मॅच वाचवू शकतो बंटी करमलकर, आणि तसंच झालंय. आज नशीब भाग्यवान आहे, नशीब बलवत तर आहे. पा बंटी आता सूर्याला नमस्कार करतोय. का करू नये. असा बोनस आपल्या प्रत्येक कामगाराला वर्षातून एकदा बोनस भेटतो, परंतु असा बोनस किती वर्षानंतर भेटतो. आणि इथे बोनस भेटलाय मी म्हणेन बंटीला. 2 बॉल मध्ये 16 करायच्या होत्या. बीमर टाकला, फुलटोसला षटकार ठोकला, 7 रन आल्या. आता 2 बॉल आणि करायच्या अखेर 9 धावा. वाडा मॅच, वाडा मॅच. जरी बॅटला फटका मिस झाला तरी बंटी करमरकर या बॉलवरती 3 रन घ्यायला बघेल. 2 बॉल 9 हे समीकरण आहे. नॉन स्ट्राईकला तुम्ही पाहता 100 या धावसंख्येवरती खेळतो. आता प्रेशर वाढलाय, दबाव वाढलाय गौरववरती. 2 बॉल 9 धावांची आवश्यकता. राऊंड द विकेट. ओहो, बॅकफुटला जाऊन पंच केलाय. 1 रन कंप्लीट. दुसऱ्यांचा प्रयत्न, 2 धावा सुद्धा कंप्लीट, आणि ते तिसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. 4थी धाव होईल का. आणि ते 4 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 4 धावा, 4 धावा. आता 5 धावांची आवश्यकता. वडा मॅच. एक बॉल 5. वडा मॅच. धावून धावा काढलेल्या आहेत. 1 बॉल 5 रन. 2 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता होती. धावून 4 धावा काढल्यात. काय बंटी अगदी योद्धा वॉरियर सारखा लढतोय, संघर्ष करतोय मित्रांनो. छत्री पाव, मी तुम्हाला एक उदाहरण देईन, परंतु 1 बॉल 5. 1 बॉल 5. ओहो, इथे गौरव जिंकलाय. चेंडू पडल्यानंतर चेंडूनं अनपेक्षित उचली घेतली आणि बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल काढल्यानं हा सामना मात्र जिंकलाय 4 रन श्री जुगायदेवी स्पोर्ट्स शेवालवाडी टीमनं. परंतु मित्रांनो, मॅच जरी हरली असेल तरी मी बंटीसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. बंटीची तुम्हाला बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होणच आहे. व्हॉट बॅटिंग. शेवटचा बॉल मिस झाला, त्यानंतर मात्र हा सामना तिथे गमावला बंटी करमरकरच्या आर्मीनं. वेल प्लेड, अभिनंदन जुगायदेवी स्पोर्ट्स शेवालवाडी. आणि हार्ड लक, बॅड लक मी म्हणेन पुढच्या मॅच मध्ये, पुढच्या स्पर्धेमध्ये. खूप साऱ्या शुभेच्छा असतील आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून मनव टीमला. 2 सामने झाले. तिसऱ्या सामन्याचा टॉस झाला आणि श्री नीनादेवी स्पोर्ट्स तुलसन या टीमनं टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आणि जशी मॅचला सुरुवात होईल या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया आमचे समालोचक मित्र पेन जनवलीचे, परंतु आज पनवेलला ते स्थायिक आहेत, रुपेश पाटील यांना. धन्यवाद. चला, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर ठरलाय श्री जुगायदेवी स्पोर्ट्स शेवालवाडी या टीमचा नरेंद्र हा खेळाडू ठरलेला आहे या मॅचचा सामनावीर. नरेंद्र, आपण यायचा आहे.
हॅलो चला मॅच ऑन होईल इथे. आजच्या दिवसातील आपण तिसरा सामना पाहू. इथे सिन्नाई देवी स्पोर्ट्स तुळसण आणि मोरिया स्पोर्ट्स शिलकेवाडी या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेशिव छत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा आपण पाहत आहोत. कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत बजरंग बली स्पोर्ट्स चोरमारवाडी आयोजित बजरंग चषक 2024 चा धमाका आज चोरमारवाडी या गावाला खऱ्या अर्थानं मात्र आयोजनाचा मान मिळालाय. आणि आज भूमिपुत्र मैदान कोपरखैरणे नवी मुंबईमध्ये मात्र हा सोहळा रंगताना मात्र आपण पाहतोय. सर्व क्रीडा रसिकांचं आपण करूया सहर्ष स्वागत. आजच्या दिवसातील तिसरा सामना ब गटातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे श्री निनाई देवी स्पोर्ट्स तुळसण आणि मोरिया स्पोर्ट्स शेळकेवाडी टॉस जिंकलाय. श्री निनाई देवी स्पोर्ट्स तुळसण आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय आणि मोरिया स्पोर्ट्स शिलकेवाडी या टीमला करायची आहे. मात्र इथून प्रथमतः फलंदाजी 12वा खेळाडू जर तुमचं कोण असेल तर प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचं आहे. 12वा खेळाडू प्लीज तुळसण टीम 12वा खेळाडू पाठवायचा आहे. गेम ऑन लेट्स प्ले. परत एकदा इथून मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल. आपण पाहतो इथे GTC लाईव्ह यांच्याकडून ही स्पर्धा लाईव्ह केली जातोय. त्याचबरोबर रुपेश सावंत सर, आमचे वैती सर, सरांचं आपण मनापासून सरचे स्वागत करू. शिशी साटम सर पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलला इथे मात्र ट्रॅव्हल केलंय. ग्रास आहे तिथे स्लोवर डिलिव्हरी. त्याच्यानंतर बॉल अगदी कमी गतीनं मात्र बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळते मैदानावरती. एक सिंगलनं सुरुवात झाली. विराज आणि ओमकार ही जोडी मैदानामध्ये. विराजांच्या बॅटमधून एक पहिली धाव आली. स्वप्नील आहेत गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकासाठी इथून तुळसण टीम कडून. चांगली टीम आपण सातत्याने तुळसणला पाहिले. त्यांच्या विरोधामध्ये तेवढीच मोरिया स्पोर्ट्स शेळकेवाडी टीम फाईट करताना मात्र पाहायला मिळेल. डॉट बॉल आलाय. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्याच्यानंतर दुसरा डॉट बॉल असं समीकरण इथे मात्र पाहायला मिळते. बजरंग बली स्पोर्ट्स चोरमारवाडी एक दमदार आयोजन कोपरखैरणे मैदानामध्ये. आज स्पर्धेतील चर्चा करू पण तोपर्यंत स्वप्नीलच्या गोलंदाजीची चर्चा इथे मात्र होताना पाहायला मिळेल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, बॅकअप आहे तिथे. एक सिंगल आपण येताना पाहायला मिळेल. आता परत एकदा स्ट्राईक इनला विराजला पाहतोय इथे. ही जोडी जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत कदाचित धावा येऊ शकते. स्वप्नीलची गोलंदाजी सध्याच्या घडीला खूप चांगली होताना पाहायला मिळते. हा बॉल खूप छान इथे मात्र डिलिव्हरी केला गेलाय. एक महत्वपूर्ण गोलंदाज स्वप्नील तुळसण टीम मधील आपल्याला सातत्याने कामगिरी करताना मात्र पाहायला मिळतात आणि त्यांनाच इथून पहिल्या षटकासाठी मात्र आणले गेले. फ्रंट लाईन गोलंदाजी करत असताना पहिल्याच षटकामध्ये आपल्या नावाचा परिचय देताना पाहायला मिळतात. आणखी एक चांगला बॉल. पायची मागणी जरुरी ते केली होती परंतु अगदी योग्य दिशेने मात्र बॉल हा ट्रॅव्हल केला गेला होता आणि आपण ते पाहतोय. आतापर्यंत खूप छान गोलंदाजी तिथे मात्र साकारली गेली. शेवटचा बॉल आणि त्याच्यानंतर तोही मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. एक सिंगल मात्र त्यांना पाहायला मिळेल. छान गोलंदाजी इथे मात्र साकारले. पहिल्या षटकामध्ये 3 धावा मात्र त्यांना पाहायला मिळतात आणि पहिला षटक इथे समाप्त झालाय. खूप नियोजन पद्धतीने मात्र गोलंदाजी केली. साजेशी गोलंदाजी मात्र होणं अपेक्षित होतं. तशीच मात्र गोलंदाजी ते होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 3 धावा. दुसऱ्या षटकाला सुरुवात परंतु इथून मिड ऑन काउ कॉर्नर मध्ये बॉलला ट्रॅव्हल केले. नो बॉलचा इशाराही आलाय म्हणजे फ्री हिटचा बॉल इथून असणार आहे. 1+1 आणि आणखी 2 धाव म्हणजे 2+1
इथून येताना पाहायला मिळतील, म्हणजे एकूण 3 धावा या बॉलवरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारा बॉल फ्रीडचा असेल, फलंदाजाला परिपूर्ण मात्र इथे संधी असणार आहे अगदी खुलेआम खेळण्याची, कारण तुम्हाला फक्त रनआउटची संधी मात्र इथे प्राप्त होईल. गिरकी घेतली होती, फिरकी घेतली होती, अगदी सफल झाले. त्याच्यानंतर हा मिडल स्टंप वरना जाणारा बॉल, योग्य निर्णय, आणि इथून डॉट बॉलची समाप्ती झाली. फ्रीडचा बॉल तोफा होता, त्या तोफाला कबूल केलं नाहीये. आणखी एक चांगला बॉल, चांगली गोलंदाजी इथून तुळसन टीम कडून मात्र होताना पाहायला मिळतोय. शिबेवाडी आणि एलगाव, कृपया आपण टॉस साठी मध्यंतरानंतर मात्र इथे उपस्थित राहायचं आहे. विराजला पाहतो स्ट्राईक इनला, नॉनस्टॉप बॉल ट्रॅव्हल होत असताना मात्र पाहायला मिळालं क्षेत्ररक्षक आहे तिथे थर्डमॅन मध्ये अडवलं जाईल. तोपर्यंत इथून रनआउटची संधी आणि महत्वपूर्ण फलंदाज विराज यांना मात्र माघारी यावं लागेल. चतुराई मात्र इथे आपण क्षेत्ररक्षणाची पाहिली गेली आणि खूप चांगला थ्रो आणि त्याचा फायदा उचलला गेलाय. क्षेत्ररक्षण करत असताना गोलंदाजीमध्येही आपण सतीश यांनी मात्र त्याचा परिपूर्ण फायदा उचललाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र माघारी परतावं लागेल विराज या फलंदाजांना. नवीन फलंदाज विनोद मैदानामध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. तो थोडं फास्ट करायचं आहे, कारण आपण पाहायला गेलं तर बरेचसे सामने संध्याकाळी मग उशीर होते आणि फायनलला थोडंसं मात्र इथे अडचण निर्माण सातत्याने होत असतं. ओमकार आहे स्ट्राईकला, ओमकार यांना मोठे फटके खेळावे लागतील अगेन्स्ट सतीश यांच्या, परंतु चांगली गोलंदाजी होत असताना अगदी साठी डिलिव्हरी, एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल आणि या सिंगल नंतर 8 धावा धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी असेल दुसऱ्या षटकातील. 9 धावा झाल्यात. हा चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. आपण जर पाहायला गेला तर इथून मोठे फटके घेण्यापासून थांबवले गेले. हेच काशीत आपण पाहायला गेलं तर तुळसन टीमची सातत्याने मात्र पाहायला मिळतोय आणि एक महत्वपूर्ण षटक हातत असताना सतीश यांना मात्र इथे पाहायला मिळतात आपल्याला. हा प्रकार बॉल आणि आणखी एक चांगला इथे मात्र बॉल डिलिव्हरी केले गेले. परिपूर्ण पाहायला गेलं तर मोरिया स्पोर्ट्स शिरकेवाडी या टीमला मात्र जखडून ठेवण्याचं काम केले गेले. गोलंदाजांनी 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 9 इथे धावा. पहिल्या षटक जर पाहायला गेलं तर तीन षटकांचा पहिला षटक इथे मात्र आला होता आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर इथून सतीश यांनी मात्र चांगला षटक हाताळला होता आणि 5 धावा इथे मात्र आल्या होत्या. एकूण धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 9 धावा आणि अंतिम षटकाला सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती संदीप वीर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. चांगलं जिथे आपण पाहायला गेलं तर तुळसन टीम सातत्याने खेळ दाखवत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. हेमंत माने यष्टिरक्षकांच्या भूमिकेमध्ये चतुराई दाखवत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहे. संदीप वीर यांच्यावरती हल्ला करण्याचा जरूर प्रयत्न ते केला होता. मिडऑफ मध्ये बॉल स्टॉप झालाय तिथे. एक सिंगल आली, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यश आणि या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 13 धावा. जनमान स्पोर्ट्स शिबेवाडी आणि श्री एलोबा स्पोर्ट्स एलगाव, कृपया आपण टॉस साठी यायचं आहे. संदीप वीर यांचा थोडासा खराब बॉल पाहायला गेलं तर त्याच्यानंतर एक सिंगल वाईटचा निर्णय. वाईट बॉल आणि एक धावमध्ये 2 धावा मात्र येताना पाहायला मिळतात.
पवार साहेबांचं इथे शुभ आगमन अगदी सातत्याने पाहायला गेलं तर एलगाव टीम साठी मात्र मोठे योगदान त्यांचं आपलं राहिले गेले. अजून जर पाहायला गेलं त्या मॅचचा विचार केला गेला आपण तर एकही मोठा फटका आलेला नाहीये. विकेट वरती विकेट आणि त्याच्यानंतर आणखी एक रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र विकेट माघारी परताना मात्र पाहायला मिळतील. फलंदाज ओमकार यांना यावं लागेल माघारी. दुसरा विकेट इथे मात्र माघारी जाईल. टीम बॅटिंग करत असताना मोरिया स्पोर्ट्स शिर्केवाडी 17 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज वैभव मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना आपल्याला पाहायला मिळतील. इथून आतापर्यंत पाहायला गेलं तर गोलंदाजाने आपली चुणूक मात्र दाखवली. पहिल्या षटकामध्ये स्वप्नील यांनी मात्र चांगला षटक इथे हाताळला गेला होता. त्याच्यानंतर सतीश आले. सतीशानेही अगदी उत्तम इथे मात्र गोलंदाजी केली होती. त्याच्यानंतर मात्र इथून अंतिम षटकासाठी संदीप वीर यांना मात्र आणले गेले आणि त्यांचीही गोलंदाजी अगदी अप्रतिम मात्र आतापर्यंत पाहायला मिळते. आतापर्यंत धावा इथे खर्च केल्या 7 धावा खर्च केल्यात. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 3 बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी असणार आहे. या 3 बॉल वरती टीम शिल्केवाडी धावा किती जमवते आहेत आणि मात्र इथे टार्गेट किती सेट केला जातोय ते महत्वपूर्ण असणार आहे आणि मोठे फटके खेचावे लागतील. 17 धावा. मिडॉन मध्ये मात्र खेळण्याचा प्रयत्न. परत एकदा विकेटचं पतन. चांगलं क्षेत्ररक्षण स्वप्नील यांच्याकडनं मात्र होताना पाहायला मिळतोय आणि आणखी एक विकेट माघारी म्हणजे विकेट क्रमांक 3. तर नवीन फलंदाज दीपक मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतील. इथे रबर बॉल पावसाळी स्पर्धा आज कोपरखैरणे नवी मुंबई भूमिपुत्र हा मैदान एक स्वप्नातील मैदान. प्रत्येक खेळाडूचं मात्र पाहायला गेलं तर बजरंग चषक 2024 बजरंग बली स्पोर्ट्स चोरमारवाडी यांचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. इथे 16 धावा झाल्यात आणि त्याच्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वा वॉट फलंदाजी मात्र पाहायला मिळाली. बॉल चालला सीमा पार. 6 धावा मात्र इथे मिळतील. अफलातून फलंदाजीचा नजराणा पेश केलाय. जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं इथे मात्र करताना मात्र पाहायला मिळतात वैभव आणि वैभव यांच्या बॅट मधून मात्र हा येतोय षटकार. असावी विनोद यांच्या बॅट मधून मात्र हा फटका आलाय. खूप छान इथे मात्र सजवलं गेले आणि मोठा फटका येणं खूप गरजेचं होतं. तो मात्र विनोद यांच्या बॅट मधून मात्र संदीप वीर यांच्या विरोधामध्ये आलाय. त्यानंतर मात्र दांडी गोल इथे मात्र केली जाते. संदीप वीर अंतिम बॉल वरती मात्र यशस्वी होताना पाहायला मिळतील आणि विनोद यांना मात्र करतील बाद. इंडिस वेल इथून मात्र होताना पाहायला मिळेल आणि समाप्त झाला 3 षटकांचा खेळ. पहिल्या इनिंगचा खेळ आणि इथून 3 षटकांच्या खेळीनंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना मोरिया स्पोर्ट्स शेकेवाडी धावा जमवते 22 आणि इथून येणारे 18 बॉल मध्ये 23 धावांची गरज असणार आहे. ती टीम विजयासाठी श्री न्यायदेवी स्पोर्ट्स तुळसन या टीमला. चला इथून टीम जय हनुमान स्पोर्ट्स शिबेवाडी आणि श्री एळोबा स्पोर्ट्स एलगाव जय हनुमान स्पोर्ट्स शिबेवाडी आणि एलगाव टीम चला प्लीज टॉस साठी यायचं आहे. एलगाव कॅप्टन पवार साहेब चला या. सर थोडंसं फास्ट करायचं आहे. क्षेत्ररक्षण प्लीज लवकर मैदानामध्ये जा. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. जय हनुमान स्पोर्ट्स शिबेवाडी हा टीम इथे उपस्थित आहे. तरी एलोबा स्पोर्ट्स एलगाव टीम कॅप्टन आपण इथे यायचं आहे टॉस साठी.
23 धावांची गरज आहे विजयासाठी. 22 धावा धावफलकावरती लागल्या. टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय शिबेवाडी टीमनं. निर्णय पेंडिंग असेल इथे. चला टीम श्रीनिनादेवी स्पोर्ट्स तुळसन, हेमंत माने आणि संदीप वीर आपण लगेच फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. गेम ऑन इथे मात्र होताना पाहायला मिळेल. श्रीनिनादेवी स्पोर्ट्स तुळसन आणि मोरिया स्पोर्ट्स शिलकेवाडी या दोन संघांमध्ये मात्र हा आपल्याला सामना पाहायला मिळतोय. प्रथमतः टॉस जिंकला होता श्रीनिनाई देवी स्पोर्ट्स तुळसन या टीमनं आणि मोरिया स्पोर्ट्स शिलकेवाडी या टीमला मात्र प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले गेलं होतं. प्रथमतः फलंदाजी करत असताना शिलकेवाडी टीमनं मात्र 22 धावा इथे जमवल्या गेलेत आणि 23 धावांचा टार्गेट इथे मात्र समोर ठेवला गेलेला आहे. तो श्री निनाई देवी स्पोर्ट्स तुळसन या टीमला. त्यानंतर होणारा सामना आहे जयनमान स्पोर्ट्स शिबेवाडी आणि श्री इडोबा स्पोर्ट्स एलगाव या दोन संघांमध्ये. टॉस जिंकलाय टीम शिबेवाडीनं. तर फलंदाज मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतात सतीश आणि दीपक. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकासाठी विराज. त्यांना मात्र विराज कामगिरी करावी लागेल. ज्या प्रकारे नो बॉलचा इशारा मात्र इथे आलाय. फ्री हिट असेल. पहिलाच बॉल इथे खराब. डिलिव्हरी मात्र होताना पाहायला मिळतोय इथे. हॅलो. थोडासा व्यत्यय त्याच्यानंतर परत एकदा मॅच कडे जाऊया. बॅक टू मॅच. 4 धावा धावफलकावरती आतापर्यंत झाल्यात. पहिल्या षटक इथे मार्गस्थ आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर इथे मात्र केला गेला. मिड ऑन मध्ये मात्र बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉल पर्यंत. बॉल उचलतील, फेकी करतील.
नवीन जोडीला संधी आपण जर पाहायला गेले तर तुळसण टीमकडनं मात्र सलामीला पाठवले गेलेत. मग इमन माने आराम करताना पाहायला मिळत आहेत. जरूर जेव्हा संघाला जरूर पडेल त्यावेळी मात्र इथून मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतील. इथून धावपलकावरती लागल्या 7. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावपलकावरती लागल्यात. नवीन गोलंदाज विनोदला आणले इथे. हो स्लोवा डिलिव्हरी चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळाला. एक सिंगल मात्र पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि इथून सिंगल पूर्णही झाली. 12 बॉल मध्ये 16 हवेत. आता इथून 11 बॉल मध्ये 15. आठ धावा इथे मात्र धावपलकावरती लागल्यात. 11 बॉल मध्ये 15ची गरज अजूनपर्यंत इथून असणार आहे. दीपक यांना पाहतो स्ट्राईक एंडला. जरूर इथे संधी मिळाली आणि चांगला फटका इथून दीपक यांच्या बॅटमधून. परंतु पंच आमच्याकडे वळत आहेत आणि वाईटचा निर्णय इथे मात्र आलाय. म्हणजे 1+1 2 धावा अगदी कोणती मेहनत न करता मात्र मिळताना पाहायला मिळत आहेत. 10 धावा धावपलकावरती इथे मात्र लागल्या जात आहेत. 11 बॉल मध्ये 13 धावांची गरज अजूनपर्यंत आहे. पवनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. जोर चांगला फटका सजवला गेला. एक सिंगल मात्र कंप्लीट केली गेली. दुसरीचा प्रयत्न क्षेत्ररक्षक स्किड झाले. तिथून थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. आता या 2 धावेने धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 12 धावा. 10 बॉल मध्ये अजूनपर्यंत 11 धावांची गरज आहे. ऑन साइडला खेळून काढला. स्क्वेअर लेग शॉट मध्ये बॉल ट्रॅव्हल केला. क्षेत्ररक्षक आहेत बॉल पर्यंत येतात. बॉल उचलतील पेकी करतील तोपर्यंत 2 धावा आणखी एकदा कंप्लीट केल्या जात आहेत. सतीश आणि दीपक या जोडीला मात्र चालवण्याचा निर्णय धाडशी निर्णय आपल्याला म्हणता येईल तो घेतला गेलाय. हिम्मत माने सुरमरवाडी आज आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळेल. तिथून शिपेवाडी टीम चॉईस केलाय फलंदाजी करण्याचा निर्णय. तर क्षेत्ररक्षण करायचं आहे एलगाव टीमला. तर प्लीज एलगाव टीम आपण क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचं आहे लगेच. बॅटिंगचा निर्णय शिपेवाडी टीमने घेतलाय. एक सिंगल कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न मात्र केला जाईल का. क्षेत्ररक्षक नाही आहेत तिथे आणि एकच धाव मात्र येताना पाहायला मिळेल लेग बायच्या स्वरूपामध्ये. आणि या एका धावेने धावपलकावरती धावा लागल्या जाते त्या 16 धावा. आता विजयासाठी 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये करायच्या त्या 7 धावा. 7 बॉल 7 असं समीकरण मात्र बनलं गेलं. खूप छान इथे मॅच होताना पाहायला मिळेल. या बॉलवरती धावा येतील किती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल मात्र कंप्लीट केली गेली. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील. बॉलला उचलतील पेकी करतील आणि तोपर्यंत फक्त 2 धावा इथे मात्र येताना पाहायला मिळत आहेत. आणि या 2 धावेने षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय. 2 षटकांच्या खेळीनंतर धावपलकावरती धावा लागल्या जातात. बॅटिंग करत असताना टीम तुळसन 18 धावा. आता विजयासाठी इथून गरज असणार आहे ते येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 5 धावांची गरज. 6 बॉल आणि 5चं समीकरण. मॅच जर पाहायला गेलं तर एका दुसरा डॉट बॉल आला विकेट आला तर मात्र इथे चान्स असेल. पण तो मागे पाहायला गेलं तर संदीप वीर आहेत. त्यानंतर माने सबका जान या तुळसन टीमचे तेही मात्र आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे सुस्थितीमध्ये पाहायला गेलं तर तुळसन टीम
सध्याच्या घडीला मात्र इथे पाहायला मिळतोय, परंतु ऑन स्ट्राईक दीपक. 6 बॉल 5 ची गरज इथून असणार आहे. लोअर फुल टॉस बॉल, एक सिंगल मात्र कम्प्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा इथे सहजरित्या इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. अजूनपर्यंत 3 धावांची गरज असेल येणाऱ्या 4 बॉल मध्ये. 5 बॉल मध्ये 3 धावांची गरज. समीकरण मात्र बनलंय. दीपक आहे स्ट्राईक एंडला. ओमकार चमत्कार करतील का येणाऱ्या 5 बॉल मध्ये? या 3 धावा मात्र वाचवल्या जातील का? डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि त्याच्यानंतर मग इथून बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल येताना पाहायला मिळेल. अजूनपर्यंत इथून 2 धावांची गरज असणार आहे विजयासाठी. 4 बॉल मध्ये 2 ची गरज. सतीश स्ट्राईक एंडला मोठा फटका खेळला आहे. इथे क्षेत्ररक्षक आहेत. एकदा मात्र कंप्लीट केली जाते. आणि या सिंगल नंतर धावफलकावरती पाहिलं गेलं तर इक्वल स्कोर, एका धावेची गरज विजयासाठी. आणि ही एकदा मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळेल का? डायरेक्ट हिट होणार नाहीये आणि इथून चांगला खेळ साकारला गेला सतीश आणि दीपक यांच्या बॅटमधून.